शक्तिशा बंधनातील देवी, आम्हाला तुझे अस्तित्व जाणवले आहे. तू इथेच आसपास आहेस हे आमच्या लक्षात आलंय. आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे. ये, समोर ये. आम्ही या कार्यात तुझी मदत करू शकतो. देवी, तू चिंचणी निवासिनी माया का आहेस ना? हो, देवी, तुम्ही देवी आहात. पण मी तर तुम्हाला महिषासुरानं या गावात पाठवलेली शक्ती समजत होतो. देवी, जर तुम्ही ती नाही आहात तर मग ती शक्ती आहे तरी कोण? ती कोण आहे हे शोधण्यासाठी आता वेळ नाही. सर्वात आधी आपण हा सण योग्य प्रकारे पार पाडू. आदिशक्तींनी आमचे कार्य तुझ्याकडूनच पूर्ण होऊ शकते अशी सूचना आम्हाला दिली होती. पण आम्हाला असं वाटतंय आमचे इथे येण्याचं आणखी एक प्रयोजन आहे. आम्ही पाहत आहोत तू या होलिका उत्सवासाठी, भक्तांच्या उद्धारासाठी खूप काही योजले आहे, खूप मेहनत घेतली आहे. आता आपण मिळून हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडू. तुळजा, तुझा वरुण देव बंधनात आहे. त्यांना मुक्त करण्याची अत्यंत गरज आहे. आज रात्री योग्य मुहूर्त पार व्हायच्या आधी ही होळी प्रज्वलित झालीच पाहिजे. वरुण देवांनी असं अवेळी भूलोकावर पाऊस पाडणं थांबवायला हवं. होळीचा पवित्र उत्सव सुरळीतपणे पार पडायला हवा. वरुण देव, हे काय करत आहात तुम्ही? या अवेळी पावसामुळे आमच्या गावातल्या होलिका उत्सवात अडथळा निर्माण होतोय. तुम्ही हा पाऊस थांबवला नाही तर भूलोकावर पूर येईल, शेतं वाहून जातील, जीवितहानी होईल. वरुण देव, आम्ही तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. कुठली तरी अदृश्य शक्ती आम्हाला रोखते. कोण आहे? समोर या. कोण आहे आम्हाला अडवणारं? आम्ही पुन्हा आवाहन करत आहोत. समोर या. नंदी महाराज म्हणत होते ते खरं. महिषासुराने खरंच पंचमहाभूतांना बंदी बनवले. याचा अर्थ वरुण देव त्याच्या अधीन आहे. आम्हाला आधी त्यांना सोडवायला हवं.
मगच हा पाऊस बंद होऊन होलिका उत्सव घडू शकेल. मायक्का देवी, आपण जर तुळजादेवींना भेटण्यासाठी आला होता तर आपण आधीच त्यांची भेट का नाही घेतली? आम्ही खरं तिलाच भेटायला आलो होतो, पण ती तिच्या मूळ स्वरूपात नव्हती. मग आम्ही तिला कसे ओळखणार? तरी आम्ही तिला शोधायचा खूप प्रयत्न केला. गावात सगळीकडे विचारपूस केली, पण आम्हाला योग्य अशी माहिती मिळाली नाही. अगं, पण देवी आई राहते कुठं, असती कुठं, हे तर तू अजून सांगितलंच नाहीस. ते बाकी काय विचारू नकोस, पण गरजेच्या वेळेला ती धावून येते हे मात्र खरं आहे. हो, आणि माझाही तुमच्या बाबत गैरसमजच झाला. कोणता गैरसमज? मला वाटलं की तुम्ही अशांती आहात. महिषासुरानं या गावात पाठवलेली शक्ती. पण तुम्ही तर चिंचणी निवासिनी मायाक्का देवी आहात. देवी, माझ्याकडून फार मोठी चूक झाली, मला क्षमा करा. ठीक आहे नंदी, यात तुझी चूक नाही. देवी, मला तर एक वेगळीच चिंता आहे आता. जर तुम्ही मायक्का देवी आहात तर मग महिषासुरानं पाठवलेली ती अशांती, ती नेमकी आहे तरी कोण? असुर सम्राज्ञींचा विजय असो. प्रणाम दैत्यगुरु. अशांती, ज्या कार्यासाठी आम्ही तुझी नियुक्ती केली होती ते कार्य पूर्ण करूनच तू आली असशील याची आम्हाला खात्री आहे. बोल, काय वार्ता आहे? कामगिरी यशस्वीपणे पार पाडूनच आली आहे दैत्यगुरु. तुळजाचं गाव पावसाने झोडपून निघालंय. ती होलिका उत्सवाची तयारी करत होती, पण आता ती पूर्ण होणार नाही. वाह, याच वार्तेची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो दैत्यगुरु. आपण जो आम्हाला अलंकार दिला होता तो अलंकार वापरून आम्ही वरुण देवांना संमोहित केला आहे. आता आपल्याला जसं हवं आहे तसंच ते वागतील. आणि तुळजा, तुझी मनीषा कधीच पूर्ण होणार नाही. वरुण देव आपली कामगिरी पार पाडत आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आम्ही आमचे 4 असुर सैनिक तिकडे पाठवले आहेत दैत्यगुरु. वा शुंभा, अतिउत्तम. महिषासुराची अजिबात कमतरता तू जाणवू देत नाहीयेस. तू खरीखुरी असुर सम्राज्ञी आणि असुर सेनेची सेनापती शोभतीयस. एवढं तर आम्हाला करायलाच हवं, हो ना? आता ती तुळजा वरुण देवांना त्या संमोहनातून मुक्त करूच शकणार नाही. हा पाऊस असाच कोसळत राहणार आणि त्याचबरोबर या गावाला वाचवण्याच्या तुळजाच्या आशाही या प्रलयामध्ये वाहून जाणार. असुर सैनिकांनो, आम्ही तुम्हाला आवाहन करत आहोत की इथून निघून जा, अन्यथा तुमच्या नाशाला तुम्ही स्वतःच कारणीभूत ठरणार आहात. तुझा तुला काय वाटलं आम्ही तुझ्या धमकींना घाबरून जाऊ? तू निघून जायला सांगितल्यावर आम्ही लगेच पळून जाऊ? तू एक स्त्री आहेस हे विसरू नकोस. तुझी शक्ती तर केवढी आहे. आम्ही असुर आहोत, तू आमचं काही बिघडू शकणार नाहीस.
ठीक आहे, कोणाची शक्ती कमी आहे आणि कोणाची जास्त हे आता बघूया. कोण कोणाचा पराभव करतंय ते कळेलच. नंदी, तुळजादेवी युद्ध सुरू करत आहे. वरुण देव नक्कीच असुरांच्या अधीन आहे आणि त्यांना मुक्त करण्यासाठी देवी युद्ध करत आहे. देवी या युद्धात यशस्वी व्हाव्यात यासाठी आपण प्रार्थना करू. हो. दैत्यगुरु, हे नक्की काय घडतंय? ह्या विजा अचानक अशा कडाडूका लागल्यात? ही तुळजाची शक्ती आहे. तिचा वेग विजेपेक्षाही जास्त आहे. त्वरित आहे ती. तिचा वेग आणि आवेग दोन्ही एकत्रित करून ती असुरांशी सामना करतेय, त्यांच्याशी संघर्ष करतेय. पण मग या संघर्षात तिची बाजू वरचढ तर ठरणार नाही ना? काही सांगता येत नाही. तिच्या सामर्थ्यानं तिनं ते संरक्षक कवचही भेदला असेल. त्या तुळजाला कितीही रोखण्याचा आम्ही प्रयत्न केला तरी सुद्धा तिचा पराभव काही होत नाही. पण काहीही झाले तरी सुद्धा तुळजा, तू वरुण देवांना संमोहनातून मुक्त करू शकणार नाहीस. त्या होलिका उत्सव आम्ही पूर्ण होऊ देणारच नाही. वरुण देव, आता तरी पाऊस थांबवा. या माऱ्याने भूलोकाची अवस्था बिकट होईल. नद्यांना महापूर येईल. साऱ्या सृष्टीवर हाहाकार माजेल. आता आम्हाला केवळ गावातील होळीची चिंता नाही तर साऱ्या भूलोकाची चिंता लागून राहिली आहे.
वरुण देव, तुम्ही उत्तर का देत नाही आहात? आम्ही साक्षात आदिशक्तींचे रूप आहोत. आम्ही तुम्हाला आदेश देत आहोत, ही वर्षा आत्ता थांबवा. आम्ही आधी प्रार्थना केली, आता आदेश दिला, तरी वरुण देव काहीच ऐकायला तयार नाही. ते स्वतः असं कधीच वागणार नाही. ते नुसते असुरांच्या बंधनात नाही, तर आणखी कुठल्या तरी गोष्टीच्या अंमलाखाली आहे. हा धूर, याचा अर्थ वरुण देव संमोहनात आहे. त्यांच्या गळ्यात असलेला हा अलंकार निश्चितपणे हेच सगळ्या संमोहनाचे मूळ आहे. हे पदक आम्ही वरुण देवाच्या गळ्यातून दूर केले तर ते भानावर येतील. त्यांचे संमोहन दूर होईल. मायाक्का देवी, वरुण देव शांत झाले नाहीत आणि हा पाण्याचा वर्षाव चालू राहिला तर फारच भयानक स्थिती निर्माण होईल. मला फारच भीती वाटते, चिंता वाटते. नंदी महाराज, जर अशीच अतिवृष्टी होत राहिली तर भूलोकावरचे सगळे पाण्याचे स्रोत ओसंडून वाहू लागतील आणि इथे पूर येईल. हो, खरंय. हे असंच सुरू राहिलं तर गावाच्या आजूबाजूने पाणी वाढेल आणि होळीच्या सणात विघ्न निर्माण होईल. नंदी महाराज, निश्चितच हे पदक कुठल्या तरी विचित्र शक्तीने सिद्ध. आम्ही त्यांच्या गळ्यातून हे काढू नाही शकत. असुर सम्राज्ञीचा विजय असो. आसपासच्या सगळ्या गावांमध्ये पाणी शिरत आहे आणि कुठल्याही क्षणी महालामध्ये सुद्धा पाणी शिरेल. नाही, त्याची काळजी करायची अजिबात गरज नाही, कारण वरुण देव आमच्या संमोहनामध्ये आहेत आणि हे पाणी संपूर्ण भूलोकाला गिळंकृत करेल. परंतु या महालाला अजिबात धोका नाही. आणि हो, चिंता आपण नाही, त्या तुळजाने करायची. गावाला वाचवायचं की संपूर्ण भूलोकाला बुडवायचं, हे तिच्या समोर उभे राहिलेले प्रश्न आहेत. यातून ती नेमका कोणता पर्याय निवडतीये, आता हेच आम्हाला पाहायचं आहे. मायाक्का देवी, पाण्याच्या पातळीत खूपच जलद रीतीने वाढ होते. नाही, या होळीला पाण्याचा स्पर्श होऊन चालणार नाही. हे थांबवण्यासाठी आपण काहीतरी केलंच पाहिजे. नाही, तसं काहीही आम्ही होऊ देणार नाही. तुळजादेवींनी आमच्यावर जे दायित्व सोपवलं आहे ते आम्ही योग्य रीतीने पार पाडू. त्यांच्या मदतीसाठीच आम्ही इथे उभे आहोत. काही झालं तरी ही होळी भिजणार नाही आणि भूलोकावरील हे पुराचं संकटही टळेल. तुळजा, आम्ही इथे सारे काही सांभाळत असलो तरी हा भीषण पाऊस लवकर थांबवा. भूलोकाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्वरेने काहीतरी उपाय शोधण्याची गरज आहे. हा प्रलय साऱ्या सृष्टीला बुडवून टाकेल. प्राणी, झाडे, वेली, संपूर्ण जीवनसृष्टी नष्ट होईल. काय करू आम्ही? ह्या पदकाला तर स्पर्श देखील करता येत नाहीये. हे दूर केले नाही तर संपूर्ण भूलोक नष्ट होऊन जाईल.
आम्हाला शांत होऊन विचार करायला हवा. संमोहन हे व्यक्तीच्या मनावर आणि बुद्धीवर काम करतं. हे पदक गळ्यातून काढून या संमोहनाचा अंत होऊ शकतो. परंतु त्याच प्रकारे आम्ही वरुण देवांच्या मस्तिष्कला मुक्त केले तर संमोहन तुटू शकते. परंतु हे होईलच याची शाश्वती नाही. तरीही एकदा प्रयत्न करायला हवा. एवढा प्रकाश. वरुण देवांना संमोहनातून मुक्त करण्याचा मार्ग तुळजाला सापडला तर नाही ना?